सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। उदा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा, नागरिकांच्या जीवाशी खेळ, कचरा गाड्या शोभेची वस्तू, जागोजागी कचऱ्याचा ढीग, मोहदा, स्वच्छतेचा नारा देत गाव स्वच्छ ठेवण्यासाठी शासन प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जातात। यासाठी मोठा निधीही खर्च केला जातो, परंतु गावातील परिस्थिती पाहिली तर गाव स्वच्छ आहे कुठं हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे। गावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। रस्त्यावर, चौकात, बसस्टॉप, वार्डात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असून आरोग्यासाठी धोका निर्माण झालेला आहे। शासनाकडून घंटागाडी देण्यात आल्या आहे, त्या फक्त शोभेच्या वस्तू म्हणून उभी आहे। ग्रामपंचायत मधील फॉगिंग मशीन नावालाच पावसाळा सुरू होऊन 3 महिने उलटले आहे, तरी सुद्धा आतापर्यंत फॉगिंग मशीनने एकदाही फवारणी करण्यात आली नाही। या पावसामुळे जागोजाग डबके साचलेले आहे, त्यामुळे मच्छराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो। अशात गावात डेंग्यू, मलेरिया, हिवताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत चाललेले आहे। याकरिता शासनाने याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना कराव्यात आणि फॉगिंग मशीनने गावात फवारणी करावी व गावातील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावावी, जेणेकरून आजारी व्यक्तीची संख्या वाढू नये, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने जोर धरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी विशाल एलोरे, मोहदा, केळापूर।